संसारात आलात ना, एकदा तरी वारी घडावी. लागतं तरी काय? सत्ता, संपत्ती, पैसा, पद, प्रतिष्ठा काहीच नाही. वाळवंटामध्ये कीर्तनाला सुरुवात झाली. कीर्तन तरी कुणाचं? कीर्तन होतं भानुदास महाराजांचं. कीर्तन सभेला प्रारंभ झाला आणि कानावरती कीर्तनाचे स्वर ऐकू येऊ लागले. घरात असणारा 22 वर्षांचा तरुण मुलगा आईला सांगतो, आई कीर्तनाला जायचंय, घेऊन चलतेस? वैतागली, रागावली, चिडली, तुला रोज रोज काय रे कीर्तनाला जायचं? माझा जीव आता थकत चालला, माझ्याच्यानं नाही जमायचं. तुला कीर्तना करता न्यायचं म्हणजे खांद्यावरती वाहून न्यावं लागेल राजा, पाठीवरती वाहून न्यावं लागेल. कोपरापासून हात नाही, गुडघ्यापासून पाय नाही, तुला पाठीवरती न्यायचं. माझं वय होत चाललंय, नाही रे जमत आता. लेकरू आईला सांगता, आई आता रोज नाही ना ग, आज फक्त शेवटचं घेऊन चालतेस? शेवटचं वगैरे काय म्हणतो रे? लेकरू कसंही असू दे, आईला तर प्रियच आहे. जायचंय ना? पाठीशी घेतलं, खांद्यावरती वाहून आणावं. नाथबाबांनी बघितलं तशी साद घातली, ये कुर्मदासा, बैस बाबा, भजन कर. कुणाला सांगतायत? ज्याला हात नाही तर त्याला, ज्याला पाय नाही तर त्याला. महाराजांना माहिती आहे, ज्याला खरंच नामचिंतनाची आवड आहे त्याला कुठल्याही निमंत्रणाची गरज नाही, कशाचीच गरज भासत नाही. आवाज कानावर पडला की त्या ओढीनं माणसं आपोआप निघतात त्या वाटेवरती. रात्रीच्या प्रहराला कीर्तन सांगता संपन्नता झाली. जो तो घरी जाऊ लागला, मात्र कुर्मदास महाराज घरी जाण्याकरता तयार नाही. नाथांनी जवळ यावं, डोक्यावरनं मायेनं प्रेमानं हात फिरवावा आणि विचारावं, का रे बाबा, घरी नाही का जायचे? कुर्मदासांनी उत्तर द्यावं, महाराज नाही जायचं. अरे मग जाणार कुठे? तुम्ही कुठे निघालात? आम्ही तर निघालो पंढरपुराला, पंढरीश पांडुरंग परमात्माला भेटण्याकरता. कुर्मदास महाराज विचारतात, महाराज मी येऊ? नाथांनी हसावं, अरे तुला यायचं? वारीला यायचं म्हणजे सोपं नाही राजा. वारीला जायचं म्हणजे कोणती ओझी सोबत नकोय. जातानाही नाही आणि येतानाही नाही. जाताना माणसं मनाची ओझी नेतात आणि पांडुरंगाच्या चरणाशी रिकामी करतात, पण कधी त्याला विचारता, तू कसा आहेस बाबा? कधी विचारलंय? आम्ही आमची संसाराची गाराणी मात्र तिथं मांडून येतो, पण कधी त्याची विचारपूस नाहीच केली. बरं, मनाची ओझी तिथं ठीक आहे, पण येताना मात्र आम्ही पळपाटलाटणे घेऊन चालतो. लेकरांना नातवंडांना खेळणी घेऊन चालतो. ओझी जातानाही नकोय, ओझी येतानाही नकोय. तुला कोपऱ्यापासून दोन्ही हात नाही, गुडघ्यापासून दोन्ही पाय नाही. जो कोणी उचलून घेईल तुला, त्याची वारी पूर्ण व्हायची नाही. बरं ठीक आहे, तुझी एवढीच इच्छा आहे, मी तुला घेतो, चल. नाही महाराज, तुम्ही घेऊ नका आणि बाकीच्या कुणाला बी घेऊ देणार नाही. माझी जबाबदारी मी घेतो, तुम्ही फक्त हो म्हणा. नाथांनी सांगावं, अरे वेड्या, हो म्हणणारा मी कोण आहे? करता करविता तिकडे वर बसलाय, त्याची इच्छा असेल तर येशील. रात्रीच्या प्रहराला सगळे झोपी गेलेत, एकटे कुर्मदास महाराज जागेत. ते जाण्याकरता निघालेत. जाळले तरी कुठे, चाललेत तरी कुठं? वारी दिंडी सकाळच्या प्रहराला पहिल्यांदा ज्या गावात पोहोचेल त्या गावात जाण्याकरता. बरं, जाणार तरी कसे? हात नाहीत, पाय नाहीत, पोटावरती ओन्म व्हावं, रेंगाळात रेंगाळात सरपडत सरपडत त्या दिशेनं निघावं. शरीरात काटे घुसतात, दगडा घुसतात, रक्तबंबाळ होतं, कशाचीच पर्वा नाही. सकाळच्या प्रहराला हनुमंतरायांच्या मंदिरासमोर यावं आणि समस्त गावकऱ्यांना हा करा द्यावा की, ओ गावकऱ्या हो, गावात नाथबाबांची दिंडी येणार आहे हो. कुणासनी कालवण आणायचं आणून ठेवा, कुणाला भाकरी आणायची आणून ठेवा. वारीला जात नाही आलं तरी चालल, वारकऱ्याला जेव घाला, वारीला गेल्याचं पुण्य पदरात पडल. गावकऱ्यांनी आनंदाने तयारी केली. नाथांची दिंडी गावात प्रवेश करते झाली तसे सगळी माणसं नाथबाबांना सामोरे जातात. नाथबाबांना मात्र प्रश्नच पडला, आम्ही येणार तुम्हास कसे समजले? गावकरी सांगतात, अहो महाराज, तुमचा वारकरी गावात आलता. अरे कोण वारकरी? कुठला वारकरी? महाराज तुमचाच वारकरी. गळ्यात तुळशीची माळ होती, कपाळाला बुक्का होता, दोन्ही हात नाही, पाय नाही, पण मुखात लय गोड भजन होतं. नाथबाबांच्या लक्षात आलं, कुर्मदास महाराज येऊन गेलेत वाटतं. विचारावं, अरे मग कुठे तो वारकरी? कुठे तो वारकरी? वारकरी थांबलाच तरी कुठं? वारकरी आपला निघाला. पुन्हा पुढच्या गावात
सगळ्यांच्या भोजनाची निवासाची सोय करण्याकरता. प्रत्येक गावी असंच घडत गेलं. मात्र नाथबाबांची आणि कुर्मदास महाराजांची भेट ज्या गावी घडावी ते गाव म्हणजे सोलापुरानजीक लहुळ गाव. लहुळ गावामध्ये नाथांनी कुर्मदासांना बघितलं, कडकडून मिठी मारली. अरे जिंकलंच बाबा, काय दुर्दम्य इच्छाशक्ती आहे, इथपर्यंत येऊन दाखवलंस. चांगल्या चांगल्याला नाही जमायचं रे. आनंद चेहऱ्यावरती ओसंडून वाहतोय तो नाथ महाराजांच्या. मात्र कुर्मदास महाराजांच्या डोळ्यात पाणी आलं. महाराज इथपर्यंत आलो खरा, पण इथून पुढे नाही जमायचं आता. अरे का नाही जमायचं? चल थोडंसं अंतर राहिलं, पंढरपूर आता दूर नाही रे राजा, चल. थकलास का? मी घेऊ. नाही महाराज. मग झालं काय? महाराज जिथून निघालो ते आतापर्यंत तुम्हा सगळ्यांच्या भोजनाची निवासाची सोय करत गेलो, पण माझ्या पोटात अन्नाचा कण सुद्धा नाही, त्राण नाही राहिले शरीरात. जाल पंढरपुराला ना तर सांगा पांडुरंगाला होता कुठेतरी भक्त. चिडलेच जरा नाथ बाबा, सगळ्यांच्या भोजनाची सोय केलीस, मग तू का नाही रे काही खाल्लंस, का नाही काही प्यायलंस? नाथांचा चिडलेला स्वभाव बघता आता मात्र कुर्मदासांनी उत्तर द्यावं, महाराज अहो यदा कदाचित मी काही खाल्लं असतं, मी काही प्यायलो असतो, मला दोन्ही हात नाहीत ना, दोन्ही पाय नाहीत, माझ्या मलमूत्र विसर्जनाचा त्रास दुसऱ्या कोणाला तरी घ्यावा लागला असता आणि माझ्या शरीराचं ओझ कोणावर होऊ नये म्हणून काही खाल्लंच नाही हो. खरं नाही राहिलं त्राण नाही राहिलेत आता, पण त्याला बघण्याची फार ओढ आहे हो. जा ना पंढरपुराला, सांगा ना, द्या ना एवढा निरोप. नाथ बाबांनी ताड 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 चालत यावा पंढरपुरात यावा आणि पंढरीश पांडुरंग परमात्म्याला साथ घालावी. पांडुरंगा आधी विट्यावरून खाली ये. लहुळ गावी भक्त वाट पाहतो देवा, आधी त्याला दर्शन दे, मग आम्हा वारकऱ्यांना. अधिकार किती आहे नाथ बाबांचा. विटेवरच्या या जगाच्या बापांना ऐकावी ती साथ आणि विटेवरनं खाली यावं. रखमाई मातेला सांगावं या वारकऱ्यांवर लक्ष ठेवा. जाऊन आलो. वायू वेगानं, वाऱ्याच्या वेगानं आलेला पंढरीश पांडुरंग परमात्मा निचेष्टित पडलेल्या कुर्मदासांपाशी यावा. डोकं उचललं, आपल्या मांडीवरती घेतलं आणि खांद्यावरच्या भरजरी पंचानं शेल्यानं चेहऱ्यावरचा घाम टिपावा आणि या जगाच्या बापानं साथ घालावी. उठ कुर्मदासा, मी आलोय. पांडुरंगाच्या मांडीवरती डोकं आहे. भगवंताच्या मुखाकडे बघता बघता आपला जीव त्या ठिकाणी समर्पित करतायत. कुठली संपत्ती होती, कुठलं पद, प्रतिष्ठा, त्याला मिळवायचं ना. जगण्याकरता पैसा हवाच, जगण्याकरता पैसा हवाच. पैसा जर माणसाकडे नसला तर आरोग्यही साथ देत नाही, दवाखान्यात तर कोणी घेत नाही. डॉक्टर लोक म्हणतात पैसा नाही का, मग पुढे बोला ऑपरेशनला घ्यायचं की नाही. अरे पैसा नसला तर आपलं आरोग्य आपल्याला साथ देत नाही, नातेवाईक काय साथ देणार आहेत. पैसा बहुत बडी चीज आहे, तो असलाच पाहिजे, पण इतकाही नसावा का गेल्यानंतर घरच्यांनी आपल्यापेक्षा आधी वकिलालाच बोलावलं पाहिजे. पण ज्या दिवशी ना या पैशांपेक्षाही जास्त महत्व मानवी अंतरंगातल्या भगवंताला आहे, त्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याला आहे, या संतांना आणि ग्रंथांना आहे. याचं ज्ञान ज्या दिवशी होईल ना त्या दिवशी खऱ्या अर्थानं परमार्थ उमगेल. परमार्थ त्याला म्हणत नाही ज्याला ब्रह्मज्ञान झालं, परमार्थ त्याला म्हणतात ज्याला झालेलं ब्रह्मज्ञान जगाला सांगता आलं. ऑप्शन ठेवतात वक्ते मंडळी, कीर्तनकार मंडळी, बोलणारे सगळेच. तुम्हाला काय निवडायचं हे तुम्ही ठरवायचं. संतांचे अनुभव किंवा बोलणाऱ्या वक्त्याच्या मुखारविंदात येणाऱ्या या गोष्टी ज्याचं त्यांना निवडायचं. हा क्लास आहे एक प्रकारचा. घरी गेलं ना की याची प्रॅक्टिस, रिव्हिजन करायची असते. परमार्थ फार सोपा आहे, त्याला अवघड करायची गरज नाही. वेदांचं ज्ञान हवंच, असलंच पाहिजे अजिबात नाही. ज्यांच्याकडे ज्ञान आहे ती काय एवढी पण हुशार आहेत का? ज्याच्याकडे लय ज्ञान आहे ती माणसं समोरच्याला काडीची किंमत देत नाहीत. खरं सांगायचं ना, तुमच्याकडे लाख असू देत, तुम्ही लाख ज्ञानी असाल, पण समोरच्या माणसाचा जर तुम्हाला मान ठेवता नाही आला ना तर उपयोग नाही त्या ज्ञानाचा. तुमच्याकडे लाख पैसा असेल पण दारात आलेल्याला तुम्हाला पाणी सुद्धा पाजता येत नाही, उपयोग काय त्या श्रीमंतीचा? आमच्याकडे लाख गोष्टी असू देत
पण भगवंतापर्यंत घेऊन जाणाऱ्या नसतील तर त्यांचा उपयोगच नाही. म्हणून उभ्या जन्मामध्ये साधनं जेवढी सांगितलीत ना, त्या साधनांपैकी आषाढी कार्तिकी पंढरीची वारी. मुळातच हे साधन फार सोपं साधं सहज आहे, फक्त जमणाराला ते आता जमायला हवं. याच्याही पुढे जाऊन सांगायचं, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी येणार. नाथबाबा म्हणतात, याप्रमाणे जी माणसं ना आचरण करतात ती माणसं या जगात परमपूजनीय मानली जातात. परमपूजनीय मानणं एखाद्याला एवढंही सोपं नसतं. नरदुर्ग जिंकावे लागतात. दक्षिण दिग्विजयानंतर कर्नाटक प्रांतात या, पण कर्नाटक प्रांताला नंतर दरबारी आममध्ये चर्चेला उदाहरण, चर्चेला रंगत आली. तत्कालीन कर्नाटकीच्या राजाने विचारावा कि राजन, हमने सुना है आज आपके पास सब कुछ है, लेकिन आपके पास हाथी क्यों नहीं? साम्राज्य उभं केलं तुम्ही, हत्ती का नाहीत तुमच्या साम्राज्यात? उत्तर तरी काय द्यावं? हत्ती आमच्या भागात चालणारा प्राणी नाही. कधी याल आमच्या संगमनेरला, आमच्याजवळ पेमगिरी गड आहे, ज्याला इतिहासात शहागड नाव होतं. ज्या शहागडावरती आमच्यापासून 5 किलोमीटर आहे फक्त, ज्या शहागडावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म व्हायचा. पण इतिहासातल्या काही घटनांमुळे तो पुढे शिवनेरी किल्ल्यावर गेला. पण आजही याल संगमनेर अकोले, अकोला नाही संगमनेर अकोले, तर काही भागात आमच्याकडे अजूनही सूर्य 3 तास दिसतो असाही भाग आजही आहे. मग विचार करा, तेव्हाच्या कालखंडात तर कसलंच सोयीसुविधा नाही, आणि एवढा जड हत्ती आपल्या भागात तर कसं काय चालायचा? वाटा त्याला कुठून मिळायच्या? पण कसं असतं ना, जी माणसं कारणं देत बसतात ना ती कधी मोठी नाही होत, आणि जी माणसं मोठीच असतात ती कधी कारणही देत बसत नाहीत. राजांनी उत्तर द्यावं, किसने कहा हमारे पास हाथी नहीं? अरे कोणी सांगितलं तुम्हाला आमच्याकडे हत्ती नाही? आमचा एक एक मावळा 100 हत्तींच्या बरोबरीचा आहे. 100 हत्तींच्या बरोबरीचा आहे. मावळ्यांचं ऊर भरून, मावळ्यांचं ऊर भरून आलं. राजांनी कौतिक केलं. आता मात्र तत्कालीन कर्नाटकीच्या राजांना विचारावा, अगर ऐसा है तो हमें परखना है, हमें इम्तिहान लेना है, किस किस्म का हाती है, किस किस्म का हाती है, परीक्षा घ्यायची. खुशाल परीक्षा घ्या. नजर फिरवली, एक मावळा नजरेमध्ये भरावा तो होता येसाजिक अंक. दिवस ठरला. ठरलेल्या दिवसाप्रमाणे गावागावामध्ये दवंडी पिटवल्या गेली. ज्यांना कुणाला हत्तीची माणसाची झुंज बघायची असेल त्यांनी ठरलेल्या ठिकाणी या. ठिकाणही ठरलं. उंच उंच अशी गोलाकार आसन व्यवस्था निर्माण केली गेली. त्या उंच उंच आसन व्यवस्थेवरती आता गावाच्या गावा माणसाच्या माणसं लुटू लागली ही झुंज बघण्याकरता. एका हत्तीची माणसाची झुंज असते तरी कशी हे बघण्याकरता जमलेली माणसाने आता मात्र उंच आसनावरती छत्रपती शिवाजी महाराज तत्कालीन कर्नाटक प्रांतीचे राजे येऊन बसलेले आहेत. इशारत झाली, आणि त्यानंतर मात्र इशारत झाल्यानंतर हातात मध्ये अगदी साखळदंड घेतलेली 100 हपशी एका मधोन्मत्त हत्तीला ओढत 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 आणतायत. मृदंग ओढत 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 आणतायत, आणि आता मात्र हातात तलवार घेऊन येसाजी उभा आहे. हपशांनी जेव्हा हाताला साखळदंड धरलेला आहे, इतिहासामध्ये वर्णन येतं अत्यंत क्रूर आणि पराक्रमी असा एक हपशी, तिथं 100 हपशी जर एका हत्तीला ओढत आणत असतील तर त्या हत्तीची ताकद काय असावी आता इतिहासात जाणू. आता मात्र हपशींनी एक झटका दिला, हत्तीने एक झटका दिला. 100च्या 100 हपशी मागच्या मागे पळायला लागले. आता मात्र हातात तलवार घेऊन येसाजी तिथे उभा आहे. हत्तीनं आक्रमक पवित्र घेतला, हत्तीनं आक्रमक पवित्र घेतला. हत्ती धावत 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 निघाला येसाजी तिथेच उभा. हत्ती धावत 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 पुढ्यात आला, येसाजी तिथेच उभा. हत्तीनं झेप घेतली तसं डाव्या बाजूला चपळाईनं उडी मारावी ती येसाजीनं. आता मात्र पुन्हा आक्रमक पवित्र, पुन्हा धावत धावत हत्ती निघाला. आता मात्र पुन्हा येसाजीनं उजव्या बाजूला चपळाईनं उडी घेतली. हत्ती थकवायचं, हत्ती चकवायचं काम सुरू झालं. हत्ती थकवायचं, हत्ती चकवायचं काम सुरू झालं का? कारण प्रत्येक युद्ध नेहमी बाहूच्या लढावर लढली जात नाही. काही युद्ध बुद्धीच्या ताकदीवर लढायची असतात, बुद्धीच्या ताकदीवर लढायची असतात. हत्ती थकवायचा, हत्ती झुकवायचा, आणि आता मात्र शेवटचा आक्रमक पवित्र. हातातली तलवार सोंडेवरती सरकत चालवली. रक्ताच्या चिळकांना उडाला. धुळीचा सावट माजला. नजरेला काही दिसेना. आसन व्यवस्थेवरची माणसं उठून उभी राहू लागली. अरे गेला वाटतं, मेला वाटतं. एवढाच हा माणूस हत्ती पुढे टिकतो कसला? गेला मेला येसाजी मेला म्हणता म्हणता हातात विजयी तलवार घेत बाहेर यावं गर्जना करतच ते येसाजी कंकण हर हर. थांबा जरा. कसं आहे ना, आपलं रक्त प्याटाला टाइमच लागतो, त्याच्यामुळेच तर सगळं चाललंय. हत्ती गेला आणि शेपूट राहिलेलं आहे बा. हर हर. खरी जिंकण्याची मजा तेव्हाच असते जेव्हा लोक आपल्या हारण्याची वाट पाहतात. आसन व्यवस्थेवरनं उतरून आलेल्या राजांनी मात्र हातातलं सोन्याचं कडं काढलं, आणि जेव्हा येसाजीच्या हातात टाकलं, येसाजीनं झरकन कडं काढलं, सांगितलं, राज सोन्याच्या कड्या पाय नाही लढलो, तुमची शाबासकीची एक थाप माझ्या पाठीवर असावी म्हणून लढलो. माणसं माणसांना जेव्हा प्रोत्साहन द्यायला शिकतात तेव्हा ती मोठी होतात.
वारकरी संप्रदायामध्ये पण ना एक पांढरे कपडे घालणारा दुसरा पांढरे कपडे घालणाऱ्याविषयी तितकाच उत्तम स्वभावाचा असावा असं म्हणतात. समाजामध्ये जगणारी सगळीच माणसं, तुम्ही कुटुंबातले असात किंवा नसात, कधी कधी आपल्याच घरचे म्हणतात आमचं पोरग उगं गावावर वावळून टाकले गड्या, काही कामाचं नाही. आपल्याच माणसांनी आपल्याला डॉमिनेट केलं की मग जगही नावं ठेवायला कमी करत नाहीत. परमार्थच करायचा ना, लय साधा सोपा आहे. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी करा, एकादशी सोमवार व्रताचरण करा, गळ्यात तुळशीची माळ धारण करा, गोपीचंदन टिळा धारण करा. आणि हे सगळं करताना नामचिंतन मात्र तेवढं विसरू नका. आणि हे सगळं ज्याला जमतं त्याच्यासारखा या जगात दुसरा परमपूजनीय कोणीच नाही. अभंगाचं शेवटचं एका जनार्दनी ऐसा जाने एका जनार्दनी ऐसा जाने एका जनार्दनी ऐसा जाने एका जनार्दनी ऐसा जाने एका जनार्दनी ऐसा जाने
आदरणीय सगळीच मान्यवर मंडळी, आदरणीय योगेशजी महाराज आणि त्यांच्या पत्नी असतील, हे दोन्ही दाम्पत्याने या ठिकाणी आमंत्रित करावं. आणि आल्यानंतर अर्थातच या ठिकाणी असणारे आदरणीय दोन्ही मृदुंगाचार्य, आदरणीय गायनाचार्य, आदरणीय हार्मोनियम वादक, आदरणीय विनयकरी, या ठिकाणची सगळी बालवारकरी, नामोल्लेख काय आता पुन्हा करत नाही, सगळ्यांची नावं घेतलेलीच आहेत. आदरणीय सगळी मंडळी, आपल्या सर्वांचे धन्यवाद. साऊंड सिस्टीम असेल मराठी तेवढं कसं आलं ना, वारकरी चॅनल एवढे झाले, त्याचं नावं कोणची कोणची घ्यावी, पण तरी आपणही उपस्थित राहिला, धन्यवाद. जमणारी सगळीच मंडळी, माझ्यापेक्षा वयानं ज्ञानानं ज्येष्ठ श्रेष्ठ वारकरी मंडळी, मुखारविंदातनं चुकीचा शब्द गेला असेल तर त्यासाठी क्षमस्व. आदरणीय आमचे बंधुराज अक्षयजी महाराज चंद्र ते देखील उपस्थित राहिले. आणि आत्तापर्यंत जसं आजूबाजूच्या परिसरात असेल, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष बघत असाल, कदाचित झी टॉकीजवरती, फक्त मराठी, शेमारू मराठी बाणा, कलर्स मराठी या चॅनल्सवरती कीर्तनाकरता बघितलं असेल, किंवा न्यूज 18 लोकमत, ABP माझासारख्या चॅनल्सवरती न्यूज अँकरिंग करताना बघितलं असेल. तसंच माझा ज्ञानोबा या मालिकेद्वारे विठ्ठलपंतांच्या मातोश्रींच्या भूमिकेत बघितलं असेल. नसेल बघितलं, मालिका यूट्यूबला आहे. यूट्यूबवरती माझा ज्ञानोबा नाव सर्च केलं तर मालिकेचे एपिसोड येतात. शुद्ध आणि सांप्रदायिक मालिका आहे, कुठलाही वाह्यातपणा नाही. श्री विठ्ठलपंतांच्या मातोश्रींच्या भूमिकेमध्ये आहे, नक्की बघा. किंवा बाळूमामाच्या नावानं चांगलं ह्या मालिकेत बघा. किंवा शिवपुत्र संभाजी या महानाट्याचा गेली 2 वर्ष अंश आहे. खूप सुंदर महानाट्य आहे. कधी आपल्या परिसरात असेल किंवा पुणा नाशिक भागामध्ये जेव्हा सेटअप असेल, तुमचं जाणं झालं तर नक्की जा. जगायचं कसं धर्म करता हे शिकवावं छत्रपती शिवाजी महाराजांनी, पण धर्म करता मरायचं कसं हे जर शिकायचं असेल तर मात्र संभाजी महाराज